आज आपण बघणार आहोत पनीर आणि कच्च्या केळ्यांचे पहाडी टिक्के। पनीर इथे मी 250 ग्राम घेतलाय। त्यानंतर इथे मी कच्चा केळ घेतलाय जे मी तेलावर शॅलो फ्राय करून घेतलाय, ते आपण यामध्ये घालूया। आणि केळ एकच घेतलाय। त्यानंतर आपण यामध्ये घालूया दही म्हणजे 200 ग्राम। त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत कोथिंबीरीची पेस्ट, ती 1 वाटी घेतली आहे, छोटी 1 वाटी। त्यानंतर इथे मी 3 मिरच्या बारीक वाटून घेतल्या आहेत, त्या आपण घालूया यामध्ये। मिरच्या माझ्या छोट्या होत्या, बारीक होत्या, त्यामुळे तिखट आहेत, तुम्ही तुमच्या हिशोबाने घालू शकता। त्यानंतर इथे मी घेते एक जिरे पावडर, ती सुद्धा आपण अर्धा चमचा यामध्ये घालूया। त्यानंतर घेऊया धने पावडर, धने पावडर सुद्धा अर्धा चमचा। गरम मसाला घेते अर्धा चमचा, तो सुद्धा। आणि लाल मिरचीची पूड जी थोडी जाडसर आहे। आणि चवीपुरतं मीठ घालूया आपण यामध्ये। त्यानंतर आपण घालूया चाट मसाला, तोही अर्धा चमचा। आता आपले सगळे मिक्सचर जे आहे ते एकत्र घालून झालेत। आता आपण त्याला मिक्स करून घेऊया आणि मॅरिनेशनसाठी आपल्याला जवळपास 20 ते 25 मिनिटं याला ठेवायचं आहे। पहिले आपण छान मिक्स करून घेऊया याला। पनीरचे तुकडे फार नाजूक असतात, त्याच्यामुळे अगदी हलक्या हाताने आपल्याला हलवायचं आहे। यामध्ये जसे आपण कोथिंबीरीची पेस्ट घातली आहे तशी यामध्ये आपण पुदिन्याची सुद्धा पेस्ट घालू शकतो, तुमच्या आवडीप्रमाणे। आपले केळ आणि पनीर छान मॅरिनेट झालंय। आता याला आपण 20-25 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवून देऊया। वाट बघूया। वाव, आपलं मॅरिनेशन छान झालंय। आता मी गॅस पेटवते आणि त्यावर मी ग्रिल पॅन ठेवलाय। तवा जरा गरम होऊ देऊया, त्यामध्ये आपण तेल घालूया आणि एकदा सगळीकडे छान पसरवून घेऊया ब्रशने। आता पॅन आपलं छान गरम झालंय, त्यावर आपण आपले टिक्के ठेवूया। आपल्याला थोडे दूर-दूरच ठेवायचे, जेव्हा आपण पलटतो तेव्हा आपल्याला त्रास नको व्हायला, नाहीतर ते एकमेकांना चिपकतील आणि व्यवस्थित निघणार नाहीत। त्यामुळे आपल्याला हे अंतरावरच ठेवायचे। आपले टिक्के आपण आता पॅनवर टाकलेत, 3-4 मिनिटांनंतर आपण याला पलटून घेऊया। आपले 3-4 मिनिटं झालेत, आपण एकदा पलटून घेऊया याला आणि बघूया झालेत का। वाह, छान रंग सुद्धा चेंज झालाय आणि सॉफ्टही झालेत। आपण आता आपले टिक्के जे आहेत ते सगळे पलटून घेतलेत। आता आपण त्यावर पुन्हा एकदा आपलं मॅरिनेशन लावून घेऊया परत। आता आपण परत हे पलटून घेऊया। वाह, मस्त रंग आलाय आणि छान भाजले सुद्धा गेलेत। आपले टिक्के आता छान झालेत, ते मी प्लेटमध्ये काढून घेते। मी आता प्लेटिंग करून घेते आणि इथे मी प्लेटिंग करून घेतलंय आपल्या टिक्क्यांसोबत। आता यावर मी थोडा चाट मसाला टाकते आणि इथे तयार आहेत व्हेज पहाडी टिक्के। एकदा करून बघा आणि मला कळवा कसे झालेत। आज मी तुम्हाला एक झटपट स्टार्टरची रेसिपी दाखवणार आहे, ते म्हणजे चना कोलीवाडा। त्याच्यासाठी मी 1 वाटी काबुली चणे 8 तास भिजवून ठेवले होते आणि मग मीठ घालून ते शिजवून घेतलेत। आता त्याच्यात मी 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ, 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर हे घालून मी आता व्यवस्थित मिक्स करून घेते। आणि आता मी हे कुरकुरीत तळून घेणार आहे। तेल इथे मी ऑलरेडी तापवत ठेवलेलं आहे। ह्याला जास्त वेळ लागणार नाही, कारण आपण चणे ऑलरेडी शिजवून घेतलेले आहेत।
चणे आपण सगळे तळून घेतलेले आहेत. आता त्याला एक छान खमंग फोडणी घालूया. इथे मी 2 टेबलस्पून तेल गरम करून त्याच्यात अख्खा लसूण साली सकट थोडंसं परतून घेणार आहे. लसूण थोडीशी आपण गोल्डन करून घेऊया. मग त्याच्यात आपण बाकीचे मसाले घालून घेऊया. गॅस मी थोडासा बारीक करून घेतलेला आहे. पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट. लाल तिखट घातल्यावर लगेच आपण चणे घालून घेऊया, नाहीतर आपली फोडणी करपेल. एक छोटा चमचा आमचूर पावडर आपण घालून घेऊया आणि आता हे व्यवस्थित परतूया. हे चांगले परतलेले आहेत आणि प्रत्येक चणाला हा मसाला कोट झालेला आहे. त्याच्यात आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकदा परतून सर्व करायला घेऊया. आणि आपलं चणा कोळीवाडा तयार आहे. हे तुम्ही छान स्नॅक म्हणून सर्व करू शकता. आपण बनवूया व्हेजिटेबल कबाब्स. तर त्याच्यासाठी मी घेणार आहे पाववाटी फरसबी, पाववाटी बारीक चिरलेला फ्लावर, गाजर असं सगळं मी ह्याच्यात घेतलेलं आहे. ह्याच्यात अर्धी वाटी वाटाणे, पुदिना 1 टेबलस्पून, 2 टेबलस्पून कोथिंबीर, एक मोठा बटाटा उकडलेला, एक छोटा कांदा बारीक चिरलेला, लसणीची पेस्ट 1 चमचा, हळद अर्धा चमचा, 2 चमचे लाल तिखट, गरम मसाला पूड 1 चमचा आणि मग भाजलेलं बेसन 2 ते 3 टेबलस्पून घालून आता हे सगळं मळून घेऊया. एका कोरड्या भांड्यात 2 ते 3 टेबलस्पून बेसन घेतलं होतं आणि ते नुसतं कोरडं भाजून घेतलं होतं. त्याचा सुगंध सुटला की ते झालं. ह्याच्यात थोडं मीठही घालूया. हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता ह्याचे आपण कबाब बनवूया. तवा आपण तापवत ठेवलेला आहे, तर आपण कबाब डायरेक्टली त्याच्यावर ठेवूया. आता ह्याच्यावर आपण थोडंसं तेल टाकूया. हे कबाब प्रत्येक साइडला 2 ते 3 मिनिटं आपण भाजून घेऊया. हे कबाब दोन्ही साइडला मस्त भाजलेले आहेत आणि आता आपण ते एका डिश मध्ये प्लेट करून घेऊया. हे वेज कबाब्स येत्या पार्टीला तुम्ही नक्की बनवा आणि तुमच्या पाहुण्यांना खुश करा. आज मी बनवणार आहे व्हेज लॉलीपॉप. व्हेज लॉलीपॉपसाठी आता आपण सुरुवात करूया. मी इथे 5 उकडलेले बटाटे घेतलेत. हे मध्यम आकाराचे बटाटे थोडे मॅश करून घेतलेत. हा कोबी 1.5 कप कोबी आहे, हा किसून घेतलाय. गाजर 1/4 कप आहे हे. 2 टेबलस्पून सिमला मिरची, तीही अगदी बारीक क्रश करून घेतली आहे. पातीचा कांदा जवळपास 2 टेबलस्पून आहे, हा बारीक चिरून घेतलाय. हा आपला नॉर्मल कांदा 1 टेबलस्पून. 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट आहे. पनीर 1.5 टेबलस्पून.
पनीर तुमच्याकडे असेल तर टाका, नाही टाकलं तरी काही हरकत नाही आहे. ब्रेड क्रम 2 टेबलस्पून. हा ना बीटरूटचा ज्यूस आहे, मी थोडासा काढलाय, तो जवळपास 2 टेबलस्पून असेल तो. फक्त रंग येण्यासाठी मी तो टाकणार आहे. ह्या 2 मिरच्या आहेत बारीक चिरून घेतलेल्या. ही काश्मीरी मिरची आहे, त्याची पेस्ट केलेली आहे, 1 टेबलस्पून आहे ती. आता मीठ चवीनुसार. हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया. हे सगळं ना छान मिक्स करावं लागेल. मी हातानेच मिक्स करते. आपलं व्हेज लॉलीपॉपचं मिश्रण तयार झालंय. मी आता ते साईडला ठेवते आणि आता कोटिंगची तयारी करू आपण. यामध्ये ना 3 टेबलस्पून कॉर्नफ्लॉर आहे आणि 3 टेबलस्पून मैदा आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ, थोडं पाणी टाकूया. जास्त घट्ट नाही करायचं आहे. आपलं कोटिंगसाठी बॅटर तयार झालंय. जसं हवं तसं, जास्त पातळही नाही आहे आणि जास्त घट्टही नाही आहे. तुम्ही बघू शकाल असं आहे. चला आपण व्हेज लॉलीपॉपला आता सुरुवात करूया. ह्या ना आईस्क्रीमच्या स्टिक असतात ना, तशा स्टिक आहेत, त्या मिळतात बाजारात. त्या फक्त ना आपल्याला थोडं त्या बॅटरमध्ये मी थोड्या ओल्या करून घेणार आहे, कारण आपलं हे मिश्रण जे केलेलं आहे ना ते चांगलं चिकटून राहायला पाहिजे. तळल्यानंतर ते सुटायला नको म्हणून. आपले सगळे लॉलीपॉप आता झालेत. आता आपण ह्या बॅटरमध्ये जरा बुडवून मग ब्रेड क्रममध्ये घोळवून घेऊया. अगदी बुडवायची गरज नाही आहे त्याला बॅटरमध्ये. अगदी वरूनच जर हे टाकलं ना तरी पण चालेल. अशाच प्रकारे आता सगळे लॉलीपॉप मी करून घेते. आपले सगळे लॉलीपॉप तयार झाले. हे लॉलीपॉप ना तुम्ही आदल्या दिवशी केले, फ्रीजमध्ये ठेवले आणि दुसऱ्या दिवशी तळले तरी पण खूप काम हलकं होतं आणि छान कुरकुरीत लागतात ते. मात्र मी आता लगेचच तुम्हाला करून दाखवणार आहे. आता मी तळायला घेते ते. आपलं तेल छान गरम झालं आहे. आता मी लॉलीपॉप तळायला सुरुवात करते. याकरता ना तेल जरा जास्त गरम असायला हवं, नाहीतर ते वितळतील. याच प्रकारे आता बाकीचे लॉलीपॉपही तळून घेऊया. आपले व्हेज लॉलीपॉप तळून तयार झालेत. आता मी ना एक सॉस तयार करून घेणार आहे. मी त्यासाठी पॅन ठेवला, गॅस सुरू करते. पॅन चांगला गरम झाला आहे. मी थोडं तेल टाकते. तेल जास्त टाकायची काही गरज नाही आहे, अगदी थोडं टाकते. तेल तापलं आहे, त्यामध्ये मी लसूण टाकते. लसूण 1 टेबलस्पून आहे. आलं तेही छान क्रश केलं आहे, 1 टेबलस्पून. शिमला मिरची 1 टेबलस्पून. कोबी 1 टेबलस्पून. पातीचा कांदा 1 टेबलस्पून. थोडी कोथिंबीर. यामध्ये आता चिली सॉस टाकते, 1 टेबलस्पून. सोया सॉस 1 टेबलस्पून. टोमॅटो केचप 3 टेबलस्पून.
यामध्ये मी थोडं पाणी टाकते, थोडी साखर, साखर 1 टीस्पून आहे, थोडं मीठ, मीठ चवीपुरतं, थोडंसं कमी टाका कारण सॉसेसमध्ये मीठ असतं. हे मैदा आणि कॉर्नफ्लॉवर याची पेस्ट केली आहे, तीही त्यात मिक्स करून घेणार आहे. त्यामध्येच थोडंसं पाणी टाकते. आपला सॉस तयार झाला आहे. मी आता गॅस बंद करून घेते आणि आता प्लेटिंग करते. आपले व्हेज लॉलीपॉप तयार आहेत विथ सॉस.